नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे डिस्कस करूयात सेल ऑर्गॅनेली सेकंड युनिट। माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सेलबद्दल डिस्कस केलेलं आहे। सेलमध्ये डिफरंट टाईपचे ऑर्गॅनेलीज आहेत, त्यापैकी आपण 9 डिफरंट टाईपचे ऑर्गॅनेलीज आपण इथे डिस्कस करणार आहोत। ऑर्गॅनेलीज आहेत न्यूक्लियस, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्गी बॉडीज, लायझोसोम, माइटोकॉन्ड्रिया, प्लास्टिड्स, स्पॅकल्स, सेंट्रोझोम आणि रायबोझोम। हे ऑर्गॅनेली आपण डिटेलमध्ये का डिस्कस करणार आहोत, कारण की प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर्समध्ये ऑर्गॅनेलीजवरती क्वेश्चन आलेले आहेत। सगळ्यात अगोदर आपण बघूयात की न्यूक्लियस कुठे प्रेझेंट असतो। तर हा झाला, हा जो पोर्शन आहे याला आपण काय म्हणतो, दिस इज द न्यूक्लियस। आता हा जो न्यूक्लियस आहे त्याच्यामधला जो कोर पार्ट आहे, जो आतमधला पार्ट आहे, त्याला आपण म्हणतो न्यूक्लिओलस। आणि ह्या न्यूक्लियसला चिटकून हे थ्रेड लाईक स्ट्रक्चर जे प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणतो क्रोमॅटिन। आता हे जे क्रोमॅटिन आहे ते डीएनएच्या थ्रेड्स पासून बनलेले आहेत, दिस इज द क्रोमॅटिन। आता हा जो न्यूक्लियस आहे त्याला बाउंड एक ऑर्गॅनेलीज आहे, ज्याला आपण म्हणतो दिस इज द रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम। ह्याच्यावरती छोटे छोटे लाल कलरचे बीड्स तुम्हाला दिसत आहे, त्याला आपण म्हणतो रायबोसोम्स। त्यासोबतच इथे माइटोकॉन्ड्रिया प्रेझेंट आहे, त्यासोबतच इथे सेंट्रोझोम प्रेझेंट आहे, त्यानंतर इथे लायझोसोम्स प्रेझेंट आहे। ज्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वरती हे बीड्स प्रेझेंट नसणारे रेड कलरचे, ज्याला आपण रायबोसोम म्हणतो, त्याला आपण स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतो। त्यानंतर सेक्रेटरी वेसिकल इथे फ्यूज झालेली दाखवली मेम्ब्रेन सोबत, त्यासोबतच इथे व्हॅक्युल्स प्रेझेंट आहे, गोल्गी वेसिकल आणि गोल्गी ॲपरेटस इथे प्रेझेंट आहे। तर हा जो एरिया आहे, ह्या पूर्ण एरियाला, सेलचा आतला जो काही एरिया आहे जो फेंट ऑरेंज कलरचा दिसतोय त्याला आपण म्हणतो दिस इज द साइटोप्लाझम, आणि ही जी लाईन दिसते त्याला आपण म्हणतो प्लाझ्मा मेम्ब्रेन। तर नेक्स्ट आपण बघूयात न्यूक्लियस बद्दल। न्यूक्लियस जो आहे त्याला आपण म्हणतो हेडक्वार्टर। आता हेडक्वार्टर का म्हणतो, कारण की सगळे ज्या ॲक्टिव्हिटीज कॅरी आउट होत आहेत सेलच्या त्या सगळ्या न्यूक्लियस पासून होतात। सो न्यूक्लियस वॉज फर्स्ट डिस्कवर्ड बाय द रॉबर्ट ब्राउन। आणि न्यूक्लियसमध्ये काय प्रेझेंट आहे तर डीएनए प्रेझेंट आहे। न्यूक्लियस जो आहे तो डबल लेअर मेम्ब्रेन आहे। न्यूक्लियसचा जो मेम्ब्रेन आहे त्या प्रत्येक त्या मेम्ब्रेनवरती काय छोटे छोटे पोर्स प्रेझेंट आहे। जर आपण ह्याला डबल लेअर कन्सिडर केलं तर ह्याच्यावरती काय आहेत, हे छोटे पोर्स प्रेझेंट आहे। आणि ह्या पोर्सचं फंक्शन काय आहे तर इंट्रान्यूक्लियर फ्लुइड जे आहे ते बाहेर जाऊ शकतं, आणि त्यामुळे इथे काय आहे फोर्स प्रेझेंट आहे। ह्याच्यामध्ये डीएनए थ्रेड लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, ज्याला आपण डीएनए म्हणतो, आणि त्यासोबतच चिटकून इथे काय एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रेझेंट आहे। इथे बघूयात सेलचे न्यूक्लियसचे फंक्शन। इट कंट्रोल्स द मेटाबॉलिझम। मेटाबॉलिझम म्हणजे होतंय, आणि कॅटाबॉलिझम म्हणजे जिथे डिग्रेडेशन किंवा कॅटालिसिस होतंय। ह्या दोन्ही प्रोसेस कॅरी आउट होतात सेलमध्ये, आणि ह्या दोन्ही प्रोसेस कॅरी आउट करण्यासाठी त्या सगळ्या प्रोसेस ज्या रेग्युलेट केल्या जातात त्या न्यूक्लियस रेग्युलेट करणार आहे। कंट्रोल्स द सेल डिव्हिजन। सेल डिव्हिजन म्हणजे एक सेल आहे, ह्या एका सेलपासून 2 डिफरंट टाईपचे सेल फॉर्मेशन होतात, तर हे सेल डिव्हिजन कंट्रोल केलं जातं न्यूक्लियसपासून। अँड इट इज ट्रान्सफर्स द हेरिडिटरी मटेरियल। हेरिडिटरी मटेरियल दॅट मीन्स द डीएनए दॅट वी कॉल्ड इट एज इट इज द हेरिडिटरी मटेरियल। हेरिडिटरी मटेरियल्स जे आहेत ते पेरेंट्सकडून कुठे ट्रान्सफर होणार आहेत तर प्रोजेनीकडे ट्रान्सफर होणार आहे। तर प्रोजेनीकडे जेव्हा हेरिडिटरी मटेरियल ट्रान्सफर होत आहे, म्हणजेच न्यूक्लियसचा एक हा स्मॉल पार्ट आहे ज्याला आपण म्हणतो जीन, म्हणजे जीन ट्रान्सफर होत आहे। जीन ट्रान्सफर झाल्यामुळे द प्रोजेनी इज मोर सिमिलर लुकिंग लाईक द पेरेंट्स। त्यामुळे हे जी प्रोजेनी किंवा हे जे त्यांचे ऑफस्प्रिंग्स आहेत ते सगळे कशासारखे दिसणार आहेत, पेरेंट्ससारखे दिसणार आहे। जर आपण कन्सिडर केलं की हेअर कलर, आता हेअर कलर जो आहे तो आपल्या पेरेंट्ससारखा आहे का, कारण की आपल्याला आपल्या पेरेंट्सकडून जीन आलेले आहे। आईचा कलर आपल्या पेरेंट्ससारखा आहे, आयदर मदरसारखा असू शकतो किंवा फादरसारखा असणार आहे। तर मदरसारखा किंवा फादरसारखा हे बिकॉज की त्यांचं डिजेनेटिक मटेरियल जे आहे ते ट्रान्सफर झालं आहे नेक्स्ट जनरेशनमध्ये। नंतर आपण बघूयात एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम। हा जो न्यूक्लियसचा पार्ट आहे, न्यूक्लियसला चिटकूनच इथे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे। हा जो मेम्ब्रेन दिसतो, ह्या मेम्ब्रेनवरती तुम्हाला छोटे छोटे बीड्स दिसतात, आणि ते बीड्स म्हणजेच रायबोसोम प्रेझेंट आहे, त्याला आपण म्हणतो रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम। जिथे बीड्स प्रेझेंट नाही, जो प्लेन आहे त्याला आपण म्हणतो स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम। आता एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम्स जे आहेत ते न्यूक्लियस ही आरबीसीज मध्ये प्रेझेंट नाही आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ही आरबीसीज मध्ये प्रेझेंट नाही आहे। आता इथे बघूयात की स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम किंवा रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे काय फंक्शन आहे, इट गिव्स द सपोर्ट टू द सेल, प्रोडक्शन अँड ट्रान्सपोर्ट ऑफ द प्रोटीन अँड फॅट किंवा प्रोटीन जे प्रोड्यूस झालेले आहेत तर त्यांचं ट्रान्सपोर्टेशन ह्याच्यानुसार केलं जातं, तर त्याला म्हणतो इट ऑल्सो एक्सक्रीट द
toxic material, and that's why the endoplasmic reticulum is present over there. Now the next we will discuss about the Golgi apparatus किंवा त्याला आपण Golgi complex म्हणतो. Golgi complexes आपण केमिकल फॅक्टरी ऑफ द सेल म्हणतो आणि ह्याला Golgi का म्हणतात कारण की फर्स्ट डिस्कवर केला कॅमिलो गॉल्गी नावाच्या सायंटिस्टने. तर हे जो Golgi कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे सॅक्स प्रेझेंट आहेत. तर ह्या ज्या सॅक्स प्रेझेंट आहे Golgi कॉम्प्लेक्समध्ये तर त्या सॅक्सलाच आपण काय म्हणतो, ह्या सिस्टरने आहेत. तर ह्या सॅक्स प्रेझेंट आहे त्याला आपण सिस्टरने म्हणतो आणि ह्या छोट्या छोट्या Golgiच्या वेसिकल्स आहेत. दिस इज द Golgi वेसिकल्स and this is the Golgi sacs. आता हे जे Golgi आहे ते 5 or more सॅक्स पासून 5 to 8 सॅक्स प्रेझेंट असणार आहे त्याच्यापासून बनलेले आहेत आणि फंक्शन काय काय आहे तर सिक्रेशन मध्ये हेल्प करतात. फंक्शन मॉडिफिकेशन अँड पॅकेजिंग ऑफ द प्रॉडक्ट. जसं आपण बघितलं होतं की ही सेल होती, ह्या सेलचा हा न्यूक्लियस होता. ह्या न्यूक्लियसला चिटकून आपण बघितलं होतं की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम होता, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय करत होता, प्रोटीन ट्रान्सपोर्टेशन करत होता. प्रोटीन ट्रान्सपोर्ट केलंय कुठे तर इथे Golgi ॲपरेटसमध्ये प्रोटीन ट्रान्सपोर्ट केलं. हा जो प्रोटीन आलेला आहे त्याचं मॉडिफिकेशन आणि पॅकेजिंग जे आहे वेसिकलमध्ये तर ते केलं जातं Golgi कॉम्प्लेक्सने. प्रोडक्शन ऑफ द वॅक्युल्स अँड सिक्रेटरी वेसिकल्स जे आहेत हे सिक्रेटरी वेसिकल्स आहेत आणि वॅक्युल्स पण जे प्रोड्यूस केलं जातं ते प्रोड्यूस केलं जातं Golgi कॉम्प्लेक्सने. इट सिंथेसाइज द सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड लायझोझोम. आता हा जे सिक्रेटरी वेसिकल्स आहेत त्या काय करतात, इथे जाऊन फ्यूज होतात प्लाझ्मा मेम्ब्रेन सोबत आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन फॉर्मेशनमध्ये हेल्प करतात किंवा आपण म्हणू शकतो सेल वॉल फॉर्मेशन किंवा सिंथेसिसमध्ये हेल्प करतात. नेक्स्ट आपण बघूयात लायझोझोम. लायझोझोमला आपण जर बायफर्गेट केलं ह्या वर्डला तर लायझो मीन्स डायजेस्टिव्ह आणि सोमा मीन्स बॉडी. आता लायझोझोम जे आहेत ते सिंगल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेली आहेत. तर सिंगल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेली दिस इज द लायझोझोम. आता लायझोझोममध्ये जे आहेत ते डायजेस्टिव्ह एन्झाईम्स प्रेझेंट आहे. डायजेस्टिव्ह एन्झाईम्स इथे जे प्रेझेंट आहे तर ते मोर ॲसिडिटीला प्रेझेंट आहे किंवा आपण म्हणू शकतो मोर ॲसिडिक कंडिशन इथे प्रेझेंट आहे आणि मोर ॲसिडिक कंडिशनमुळे इथे काय होणार आहे, एखादा फॉरेन मटेरियल, एखादा अँटीजन, एखादा पॅथोजन, एखादा व्हायरस किंवा एखादा बॅक्टेरिया जर ह्या सेलमध्ये एंट्री केली, ही सर्व सेल कन्सिडर केली, हा लायझोझोम कन्सिडर केला, ह्या सेलमध्ये एंटर केला तर लायझोझोम काय करणार आहे, त्याला डिग्रेडेशन करणार आहे किंवा ह्याचे जे काय छोटे छोटे फ्रॅगमेंट्स करणार आहे. का, कारण की लायझोझोमकडे डायजेस्टिव्ह एन्झाईम प्रेझेंट आहे आणि डायजेस्टिव्ह एन्झाईमचं फंक्शन काय आहे, डिग्रेडेशन. लायझोझोममध्ये फंक्शन आहे इट किल्स द व्हायरसेस अँड बॅक्टेरिया. जसं मी सांगितलं की बॅक्टेरिया येणार आहे, लायझोझोममध्ये जाणार आहे, लायझोझोममध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम ॲक्टिवेट होणार आहे, डायजेस्टिव्ह एन्झाईम त्यांना डिग्रेड करणार आहे. त्याला असं म्हणू शकतो की लायझोझोम हा जो आहे सुसाईड बॅग्स आहे. सुसाईड बॅग्स का आहे, कारण की ओल्ड झालेल्या आरबीसीज किंवा काही ज्या दुसऱ्या सेल्स आहेत त्यांचं सगळं लिसिस कुठे होतं तर इथे लायझोझोममध्ये होतं. आणि फॅट्स आणि प्रोटीन्स जे आहे ते स्टोरेज केलं जातं लायझोझोममध्ये. म्हणजे आपण जेव्हा स्टार्वेशनमध्ये जातो ॲट दॅट कंडिशन वी कॅन युटिलाइज दॅट फॅट अँड प्रोटीन विच इज स्टोअर्ड इन टू द लायझोझोम. मायटोकॉन्ड्रियाबद्दल. मायटोकॉन्ड्रिया जो आहे त्याला आपण पॉवर हाऊस म्हणतो. पॉवर हाऊस म्हणजे जिथून आपल्याला ATP मिळतं आणि ATP काय, ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट, आणि ह्याला आपण म्हणू शकतो ATP जे आहे ते बॉडी करन्सी आहे. म्हणजे आपल्याला एखादी मूवमेंट करायची, एखादी हालचाल करायची, आपल्या बॉडीमध्ये डायजेशन होतं, आपल्या बॉडीमध्ये पंपिंग होतं, आपण स्वतः हालचाल करतो, रनिंग करतो, वॉकिंग करतो, ह्या सगळ्या प्रोसेसला आपण काय युटिलाइज करतो तर ATP युटिलाइज करतो. आणि म्हणजेच आपण म्हणू शकतो की ATP इज नथिंग बट बॉडीज करन्सी किंवा आपण म्हणू शकतो इट इज द एनर्जी और द पॉवर हाऊस. मायटोकॉन्ड्रिया इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द एरोबिक रेस्पिरेशन. आता इथे मी फक्त मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर ड्रॉ करते. मायटोकॉन्ड्रिया इज द डबल लेयर्ड स्ट्रक्चर. डबल लेयरमध्ये हा आउटर मेम्ब्रेन आहे आणि इनर लेयर जी आहे ती फोल्डेड आहे. तर अशा प्रकारे फोल्ड झालेली आहे. मायटोकॉन्ड्रियाला स्वतःचा एक न्यूक्लियस प्रेझेंट आहे आणि हा जो आतला पार्ट आहे मायटोकॉन्ड्रियाचा जे ॲक्वस फेज आहे त्याला आपण म्हणतो दिस इज द मॅट्रिक्स. आता इथे जो आहे मायटोकॉन्ड्रियाची जे आउटर लेयर आहे तर ती आउटर लेयर पोरस आहे. पोरस आहे म्हणजे इथे पोर्स प्रेझेंट आहे, म्हणजे बाहेरचं मटेरियल आत येऊ शकतं, आतलं मटेरियल बाहेर जाऊ शकतं. दिस इज द पोरस वन. पण जी इनर लेयर आहे ती फोल्डेड आहे आणि ती काही कॉम्प्लेक्स किंवा प्रोटीन्स प्रेझेंट आहे. तर 4 डिफरंट टाईपचे प्रोटीन्स जे आहेत ते हा इनर लेअरवरती प्रेझेंट आहे. तर 4 डिफरंट टाईपचे प्रोटीन्स का प्रेझेंट आहे तर आपल्याला माहिती आहे ह्या मॅट्रिक्समध्ये काय प्रेझेंट आहे तर प्रोटॉन्स प्रेझेंट आहे. तर हे जे प्रोटॉन्स आहेत हा
बाय युजिंग दिस कॉम्प्लेक्स हे कॉम्प्लेक्स प्रोटीन यूज करून काय होणार आहे, प्रोटॉन्स पंप केल्या जातील. आणि कुठे पंपिंग होणार आहे, तर हा जो इनर मायटोकॉन्ड्रियल स्पेस आहे, आउटर आणि इनर लेअर मधला हा जो स्पेस आहे, इथे हायड्रोजन आयन्स ट्रान्सफर केले जातील. मग फर्स्ट कॉम्प्लेक्स ट्रान्सफर करणार आहे, सेकंड कॉम्प्लेक्स ट्रान्सफर करेल, थर्ड कॉम्प्लेक्स ट्रान्सफर करेल आणि फोर्थ कॉम्प्लेक्स ट्रान्सफर करेल. बिकॉज ऑफ द पंपिंग ऑफ दिस हायड्रोजन इनटू द दॅट इंटर मायटोकॉन्ड्रियल स्पेस, ही जी स्पेस आहे तिथे, तर तिथे हायड्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त होणार आहे. हायड्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त झालं तर इथे एक ATP सिंथेस नावाचा एन्झाईम आहे. तर ATP सिंथेस जो आहे तो F1 आणि F0 पार्टिकलपासून बनलेला आहे. तर आपण असं लिहू शकतो, F0 अँड F1 पार्टिकलपासून बनलेला आहे. तर ATP सिंथेस म्हणजेच याच्या नावावरूनच कळतं की हा काय करतोय, ATP सिंथेसिस करतोय. ATP सिंथेसिस कसं करणार आहे, बाय युटिलायझिंग द 3 हायड्रोजन युटिलाइज करणार आहे आणि इथे काय करणार आहे, ATP सिंथेसिस करणार आहे. तर मायटोकॉन्ड्रिया जो आहे तो RBCs मध्ये प्रेझेंट नाही आहे आणि नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया इन द प्लांट सेल इज लेस दॅन द ॲनिमल सेल. मायटोकॉन्ड्रिया इज नोन ॲज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट. नेक्स्ट बघूयात प्लास्टिडबद्दल. प्लास्टिड जे आहेत ते फक्त प्लांट सेलमध्ये ऑब्झर्व होतात. का, कारण की आपल्याला माहिती आहे प्लास्टिड म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये क्रोमोप्लास्ट आणि ल्युकोप्लास्ट प्रेझेंट आहेत. क्रोमोप्लास्टचं एक्झाम्पल आहे क्लोरोप्लास्ट आणि ल्युकोप्लास्टचं एक्झाम्पल आहे अमिलोप्लास्ट, प्रोटीनोप्लास्ट, एलिरुनोप्लास्ट अँड इलिओप्लास्ट. आता ल्युकोप्लास्टमध्ये जो अमिलोप्लास्ट आहे तो स्टार्च स्टोरेज काम करतोय. एलिरुनोप्लास्ट जो आहे तो प्रोटीन स्टोरेज करतो. इलिओप्लास्ट जो आहे तो फॅट स्टोरेज करतोय. आता डिटेलमध्ये बघायचं झालं तर प्लांटमध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट आहे आणि आपण काय म्हणतो, क्लोरोप्लास्ट जो आहे तो फोटोसिंथेसिस करतो. आता फोटो मीन्स लाईट आणि सिंथेसिस म्हणजे नवीन पदार्थ, द फॉर्मेशन ऑफ द न्यू प्रॉडक्ट, त्याला आपण म्हणतो दॅट इज द फोटोसिंथेसिस. आता फोटोसिंथेसिस आपण म्हणतो की क्लोरोप्लास्टमध्ये होते, तर आपण क्लोरोप्लास्टचं इथे स्ट्रक्चर बघूयात. क्लोरोप्लास्ट इज ऑल्सो द डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आणि क्लोरोप्लास्टमध्ये आतल्या साईडला, आता हे 2 वॉल झाले, आउटर लेअर इनर लेअर झाली क्लोरोप्लास्टचे. आता ह्या क्लोरोप्लास्टमध्ये हा जो आतला ॲक्वेस फेज आहे, तर ह्या ॲक्वेस फेजला आपण काय म्हणतो, दिस इज द स्ट्रोमा. आता क्लोरोप्लास्टला पण काय स्वतःचा एक न्यूक्लियस प्रेझेंट आहे, जो सर्क्युलर न्यूक्लियस प्रेझेंट आहे. ह्याच्यामध्ये रायबोसोम्स वगैरे अदर मटेरियल्स इज ऑल्सो प्रेझेंट. बट अपार्ट फ्रॉम दॅट देर इज द ग्रॅनम, म्हणजे ग्रॅनाच्या ह्या काही स्टॅक्स प्रेझेंट आहे, एकावरती एक अशा प्रकारे काय स्टॅक्स प्रेझेंट आहे, त्याला आपण म्हणतो दॅट इज द थॅलाकॉइड. आता हे जे थॅलाकॉइड आहेत तर ह्यांच्या मेम्ब्रेनवरती काय आहेत, तर पिगमेंट प्रेझेंट आहे. आणि हे जे पिगमेंट प्रेझेंट आहे तर हे पिगमेंटचं फंक्शन काय आहे, तर हे काय करणार आहेत, लाईटचं ॲब्झॉर्प्शन करणार आहे. मग लाईटचं ॲब्झॉर्प्शन केलं म्हणजेच आपण म्हणू शकतो लाईट इज नथिंग बट दॅट इज द रेडिएशन. सो रॅडियंट एनर्जी जी आहे ती कन्वर्ट केल्या जाते केमिकल एनर्जीमध्ये. तर त्या प्रोसेसला आपण म्हणतो दिस इज द फोटोसिंथेसिस. आणि मग हे कोण कन्वर्जन करण्याचं काम कोण करणार आहे, तर हे जे थॅलाकॉइड मेम्ब्रेन आहे, या थॅलाकॉइडमध्ये काही पिगमेंट्स आहेत जे की लाईट ॲब्झॉर्ब करतात आणि फोटोसिंथेसिस कॅरी आउट करतात. जसं आपण इथे कन्सिडर केलं की हा सूर्य आहे, सूर्यापासून काय झालं, रेडिएशन्स आले. रेडिएशन्स कुठे गेले, झाडावरती गेले. झाडामध्ये काय लिव्ज आहेत, ह्या लिव्समध्ये काय सेल्स प्रेझेंट आहे. या सेल्समध्ये एक छोटासा पार्ट प्रेझेंट आहे ज्याला आपण क्लोरोप्लास्ट म्हणतो. या क्लोरोप्लास्टमध्ये हा जो ग्रॅना प्रेझेंट आहे, ग्रॅनामध्ये हे जे थॅलाकॉइडचं मेम्ब्रेन प्रेझेंट आहे, त्या थॅलाकॉइड मेम्ब्रेनवरती लाईट जाणार आहे आणि तिथे ॲक्च्युली फोटोसिंथेसिस कॅरी आउट होणार आहे. नेक्स्ट बघूयात वॅक्युल्स. वॅक्युल्सलाच आपण म्हणू शकतो वॅक्युल्स इज द सॅक लाईक स्ट्रक्चर. आणि वॅक्युलचं फंक्शन काय आहे, तर ते सॉलिड आणि लिक्विड सबस्टन्सेस जे आहेत ते सगळे स्टोअर करण्याचं काम करतात. वॅक्युल्स दोन्हींमध्ये पण प्रेझेंट आहे, प्लांट सेलमध्ये पण प्रेझेंट आहे आणि ॲनिमल सेलमध्ये पण प्रेझेंट आहे. पण प्लांट सेलमध्ये जे आहे ते वॅक्युल्स जे आहेत आपण म्हणू शकतो दॅट इज अ परमनंट वॅक्युल आणि लार्जर आहेत. लार्जर म्हणजे जास्त स्पेस ते घेत आहेत, त्याला आपण म्हणतो लार्जर वॅक्युल्स. आणि ॲनिमल्समध्ये जे वॅक्युल्स प्रेझेंट आहे दॅट इज द टेम्पररी आणि स्मॉलर वन. एक छोटेसे ॲनिमल सेलमध्ये कुठेतरी अशा साईडला वॅक्युल्स प्रेझेंट असणार आहे. आता वॅक्युल्सबद्दल बघायचं झालं तर 2 इम्पॉर्टंट फंक्शन्स जे आहेत ते वॅक्युल्स कॅरी आउट करतात. म्हणजेच ऑस्मॉटिक प्रेशर जे आहे ते मेंटेन करण्याचं काम करतं. आणि ऑस्मॉटिक प्रेशर मेंटेन करण्याचं काम जे आहे ते मोस्ट केलं जातं, म्हणजे जास्तीत जास्त केलं जातं प्लांट सेलमध्ये. तर इथे आपण ही कन्सिडर केलेली आहे.
प्लांट सेल. तर ते काय करणार आहे, तर इथे प्रेशर मेंटेन करणार आहे आणि स्टोअर्स द ग्लायकोजन, प्रोटीन्स अँड वॉटर. जसं आपण म्हटलं की सॉलिड आणि लिक्विड दोन्ही पण स्टोरेज करणार आहे. दॅट इज द फंक्शन ऑफ वॅक्यूम. देन सेंट्रोझोम. तर सेंट्रोझोमचं फंक्शन काय आहे, तर सगळ्यात अगोदर बघूयात की सेंट्रोझोम जे आहेत ते प्लांटमध्ये तुम्हाला ऑब्झर्व होणार नाही. दॅट सेंट्रोझोम्स ओनली प्रेझेंट इन टू अ ॲनिमल सेल. ॲनिमल सेलमध्ये सेंट्रोझोम असणार आहे आणि कुठे प्रेझेंट आहे, तर न्यूक्लियसच्या जवळ प्रेझेंट असणारे, नियर टू द न्यूक्लियस सेंट्रोझोम प्रेझेंट आहे. आणि मेन फंक्शन जे आहे सेंट्रोझोमचं, दॅट मेन फंक्शन इज द सेल डिव्हिजन मध्ये इन्व्हॉल्व आहे. एका सेलपासून दुसरी सेल फॉर्म करायची असेल तर सेंट्रोझोम प्रेझेंट आहे. देन नेक्स्ट वन इज द नेक्स्ट अँड लास्ट ऑर्गॅनेलिज, दॅट इज द रायबोझोम्स. आणि रायबोझोम्स इज प्रेझेंट इन टू द सायटोप्लाझम. Rhizomes is the two types we can categorize broad term. The one unit of the ribosome is the large and another one is the smaller unit. So the main function of the ribosome is the protein synthesis. Ribosomes either it into a bound form or it is into a, or we can say it is into a free into the cytoplasm. The ribosomes, मी ते स्ट्रक्चर ड्रॉ केलं तर ribosomes are looking like this. This is the larger unit, this is the smaller unit, and here the one of the mRNA is present. mRNA म्हणजेच जो DNA पासून एक स्ट्रँड फॉर्म झाला, एक सिंगल स्ट्रँड फॉर्म झाला, त्याला आपण मेसेंजर RNA म्हणतो. तर तो mRNA वरती काय असणार आहे, रायबोझोम्स प्रेझेंट असणार आहे. दे आर मूव्हिंग ऑन दिस mRNA अँड स्टार्टिंग टू प्रोड्यूस द proteins. So proteins is nothing but that is the sequence of amino acid. आणि अशा प्रकारे अमायनो ॲसिडचे नंबर ऑफ युनिट्स एकमेकांना जोडले जातात आणि हे नंबर ऑफ युनिट्स जे अमायनो ॲसिडचे आहेत त्याला आपण म्हणतो दॅट इज द प्रोटीन. मेजर फंक्शन इन द प्रोटीन फॉर्मेशन. थँक्यू.